Ephesians 2:4-7. इफिस्करास पत्र 2:4-7. But God, who is rich in mercy, for his great love wherewith he loved us, even when we were dead in sins, had quickened us together with Christ. By grace you are saved, and hath raised us up together and made us sit together in heavenly places in Christ Jesus, that in the ages to come he might show the exceeding riches of his grace in his kindness towards us through Christ Jesus. इफिस्करास पत्र 2:4-7 वचन. परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली, तिच्यामुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. तुम्ही कृपेने तारलेले आहात आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि ख्रिस्त येशूत त्याच्याबरोबर आकाशातल्या मध्ये बसवले आहे, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया आहे, तिच्या योगाने येणाऱ्या युगांमध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. Praise the Lord. देवाला धन्यवाद. The first point we learned was पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा, heavenly position because of the love of God or love of Jesus for us. येशू ख्रिस्ताचं आपल्यावर जे प्रेम आहे, त्या प्रेमाखातर स्वर्गीय स्थान. Second point, दुसरा मुद्दा, heavenly position in order to do exploits for God. परमेश्वरासाठी महान कार्य करण्यास्तव स्वर्गीय स्थान. Praise the Lord. हालेलुया. God's desire is that we be seated in heavenly places. परमेश्वराची इच्छा आहे की आपण स्वर्गीय स्थानामध्ये बसायला हवं. And I know आणि मला ठाऊक आहे, most of you are experiencing that heavenly place experience. तुमच्यातल्या जास्तीत जास्त लोकांना त्या स्वर्गीय स्थानाचा, त्या जागेचा अनुभव घडत आहे. Yes. हो. You are seeing a vital great change in your life. आणि तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल झालेला पाहत आहात. Amen. आमेन. See, God doesn't want us to remain in the courtyard alone. परमेश्वराची इच्छा नाही की आपण फक्त अंगणामध्ये राहावं. You know, I told you last week, मी तुम्हाला गेल्या आठवडी सांगितलं, there is the temple there was the temple in Jerusalem, यरुशलेमेमध्ये मंदिर होतं. and that temple had the courtyard and the holy place and the most holy place. त्या मंदिरामध्ये अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान या जागा होत्या. And there were lots of people in the courtyard. आणि अंगणामध्ये बरं का, मंदिराच्या अंगणामध्ये बरेच लोक यायचे जायचे असायचे. And there was that laver, the water, अंगणामध्ये गंगाळात पाणी या गोष्टी असायच्या. there was the altar तिथे वेदी असायची, where the lambs were slain ज्या वेदीवर कोकरू किंवा मेंढरं वधली जायची. for the people's sins. लोकांच्या पापांसाठी पापार्पण म्हणून त्या अंगणामध्ये वेदी असायची. त्या वेदीवर मेंढरं अर्पिली जायची. Now most people love to be in that courtyard. आणि जास्तीत जास्त लोकांना किंवा समुदायाला त्या अंगणामध्ये यायला, राहायला, बसायला आवडायचं. Because कारण you sin, you go and take the lamb and then all offer it and then go back home. Again you sin, you come back to the courtyard, give the lamb to the priest and then again offer. I mean that's the routine kind of a believer's life. आणि जास्तीत जास्त बिलीवर लोकांच्या जीवनाचं हे रुटीन असायचं की पाप केलं, मग गेलो अंगणामध्ये, घेतलं मेंढरू, वधलं आणि पापार्पण देऊन टाकलं. मग परत आलो, परत पाप झालं, मग परत अंगणात गेलो, परत मेंढरू घेतलं, परत वधलं, कापलं, पापार्पण दिलं. म्हणजे एक रुटीन काइंड झालं. That is the lower level of a Christian life. ख्रिस्ती जीवनाची ही पातळी आहे, मान्य आहे, पण खालची आहे. You see, that is the beginning. ती सुरुवात आहे. Yes, if you want to enter the most holy place, you have to begin in the courtyard. परम पवित्र स्थानामध्ये जायचं असेल तर तुम्हालाही कळतं आणि मलाही कळतं की अंगणातूनच तिथे जायला लागतं. But yet we see most of the Christians are steady there itself. पण तरी आपण काय पाहतो, जास्तीत जास्त ख्रिस्ती लोक किंवा बिलीवर लोक अंगणामध्येच राहतात. पाप करायचं, मेंढरू वधायचं, पाप करायचं, मेंढरू वधायचं. And then they don't want to go into the holy place. त्यांना परम पवित्र स्थानामध्ये जायची इच्छा होत नाही. They're eating of the manna, eating of the word of God. की चला ना थोडंसं प्रभूमध्ये अजून वाढूया, परम पवित्र स्थानात जाऊया, मान्ना खाऊया, वचन खाऊया. See, but God's desire is पण देवाची इच्छा ही आहे, you should cross the courtyard, you should cross the holy place and enter the most holy place. अंगण पार करून, पवित्र स्थान पार करून तुम्ही थेट परम पवित्र स्थानात पोहोचायला हवंय. Praise the Lord. Hallelujah. That is God's desire. आणि ही देवाची इच्छा आहे.
From there he will talk to you. तिथून देव तुमच्याशी बोलेल. From there he will deal with you. तिथून देव तुमच्या जीवनात कार्य करेल. From there he will show many things to you. तिथून देव तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवेल. God is saying, देव म्हणतो leave the courtyard. की तू अंगण सोड, Leave the holy place. तू पवित्र स्थान पण सोड. Now is the time that you need to be seated with me in the heavenly places. आणि आता अशी वेळ आहे की तू परम पवित्र स्थानात किंवा स्वर्गीय स्थानात माझ्या बरोबर माझ्या शेजारी बस. And let me tell you, अजून एक सांगतो, all that pattern that God showed Moses on to make it in the wilderness, the sanctuary, it was patterned according to the heavenly tabernacle. अरण्यामध्ये परमेश्वराने मोशेला जे निवास मंडप बांधायला उभारायला सांगितलं ते स्वर्गामध्ये जे बांधलेलं होतं त्याचाच नमुना परमेश्वराने मोशेला दिला आणि सांगितलं की अरण्यात बांध. If you don't know, I want to tell you, there is the outer court, there is a holy place, and the most holy place even in heaven. स्वर्गामध्ये सुद्धा अंगण पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान या जागा आहेत. तुम्हाला माहित नसेल तर मला तुम्हाला ही माहिती देऊ So द्या. heaven is not just a heaven. तर स्वर्ग म्हणजे स्वर्ग नव्हे फक्त. Amen. Some of us don't have an idea what we have in heaven. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना स्वर्गाविषयीची काही कल्पनाच नाही Amen. की स्वर्ग कसं असतं. The pattern that Moses was shown was the real thing, and that what he made was just a shadow of the real thing. जो नमुना मोशेला दाखवण्यात आला होता तो खरा होता आणि ज्या रीतीनं मोशेनं अरण्यामध्ये निवास मंडप बांधलं ते स्वर्गातील नमुन्याची सावली होतं. And once in a while, आणि कधीतरी एकदा the prophets of God in the Old Testament, they were given glimpses of this heavenly sanctuary. कधीतरी एकदा जुन्या करारातल्या संदेष्ट्यांना या स्वर्गीय निवास मंडपाची झलक परमेश्वर द्यायचा. That's why we see God using them so mightily. आणि म्हणून आपण पाहतो की जुन्या करारातले जे संदेष्टे होते, सेवक होते, त्यांचा इतक्या महान रीतीनं वापर झाला. Isaiah, यशया, he was taken to the heavenly sanctuary. यशयाला स्वर्गीय निवास मंडपात नेण्यात आलं. He saw the glory of the temple. यशयाने त्या मंदिराचं वैभव पाहिलं. He saw all these things. यशयाने या सगळ्या गोष्टी पाहिल्या. He saw the outer court. He saw the holy place. He saw the most holy place. यशयानं बाहेरचं अंगण पाहिलं, पवित्र स्थान पाहिलं, परमपवित्र स्थान पाहिलं. And surely it was not the natural temple because it was not there. He just saw the heavenly temple. आणि नक्कीच ते काही नैसर्गिक मंडप नव्हता, तर त्यांनी स्वर्गीय मंडपच पाहिलेला होता. And it is much larger than the temple that existed in Israel. आणि इस्रायलमध्ये जे मंदिर होतं त्यावेळेत अस्तित्वात जे मंदिर होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे स्वर्गीय मंदिर किंवा मंडप मोठा होता. It has to be, असायलाच हवा. because there only Israel went to meet God in the holy temple, but now in the heavenly temple millions are going to worship God. कारण इस्रायलच्या यरुशलेममधल्या मंदिरामध्ये केवळ इस्रायली लोकच तिथं परमेश्वराची भेट घ्यायला जायचे. पण आता स्वर्गीय स्थानात परमेश्वराचं जे निवास मंडप किंवा मंदिर आहे त्यामध्ये तर करोडो लोक जाणार आहेत, तर ते मंदिर अजून मोठं असायलाच हवं. Praise the Lord. That's why when Jesus rose from the dead, he went straight to that heavenly sanctuary. आणि म्हणून तर येशू ख्रिस्त जेव्हा परत जिवंत झाला, पुनरुत्थान झाला, तो थेट त्या स्वर्गीय निवास मंडपात गेला. Praise God. देवाला धन्यवाद. And this holy temple in Israel is nothing. आणि इस्रायल मधलं हे पवित्र मंदिर त्या पुढे त्या समोर काहीच नाही. And Jesus himself said, येशू स्वतः म्हणाला, there is one in this place who is much greater than the temple. या जागेमध्ये असा एक आहे की जो मंदिरापेक्षाही मोठा आहे. Amen. हालेलुया. That is Christ himself. आणि तो येशू ख्रिस्त स्वतःच होता. Now what is this heavenly place that Paul talks about? स्वर्गीय स्थान कुठलं, या कुठल्या आकाशातल्या जागा की ज्या विषयीनं पॉल सांगत आहे. Is it just the atmosphere which is above the earth that we call as heaven? केवळ पृथ्वीवरचं जे अंतराळ आहे त्या जागेला आपण स्वर्ग म्हणतो का? What is it? स्वर्ग म्हणजे Because काय? that is what the natural man thinks, that anything above the earth in the atmosphere above, it is the heavens. कारण नैसर्गिक माणसाची समज अशीच आहे की पृथ्वीला सोडून अंतराळात जे काही असतं त्याला स्वर्ग म्हणतात, अशी नैसर्गिक माणसाची समज आहे. In fact, they say उलट पक्षी ते म्हणतात heaven and hell is on this earth. स्वर्ग आणि नरक सगळं या पृथ्वीवरच आहे. जे काय तुम्ही गुन्हा करता इथंच तुम्हाला फेडायचंय. इथं केलेलं इथंच फेडायचं असं इथंच फेडायचं जगातले जगातले लोक म्हणतात. इथं नाही फेडायचं. इथं नाही फेडायचं. इथं थोडं फेडायचं, नंतर जास्त हालेलुया. फेडायचं. फेडायची जागा तिथं खाली आहे, ते सॉलिड फेडायला लागेल. Amen. So for them it is heaven and hell, everything on this earth. तर जगातल्या लोकांना स्वर्ग नरक सगळं पृथ्वीवरच आहे असं ते म्हणतात की केलेलं इथंच फेडायचं But असतं. for us, आपलं मात्र heaven is not only a space, it is a state, it is also a condition, it is a glory, it is a spiritual realm. स्वर्ग म्हणजे केवळ अंतरातली एखादी जागा नाही, तर आध्यात्मिक स्थान आहे,
ते स्वर्ग आहे, आपलं जीवन तिथे आहे. Amen. That's why there it says heavenly places. आणि म्हणून लिहिलेलं आहे आकाशातल्या जागा, स्वर्गीय स्थान. See, so Hallelujah. there is one place in heaven where you can even stand with God's presence. तर स्वर्गामध्ये एक जागा अशी पण आहे की जिथं तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात उभे राहू शकता. And God sometimes allows you, or He gives you permission to stand and see from the heavens what is happening on the earth. आणि कधी कधी परमेश्वर तुम्हाला परवानगी देतो की स्वर्गात उभं राहून तुम्ही पाहावं पृथ्वीवर काय चाललेलं आहे. You know, some of the things of which you get revelation, it's not from the earth. You are positioned in heaven. That's why you can see the earthly things. काही गोष्टींचं जे प्रगटीकरण तुम्हाला प्राप्त झालेलं असतं ते पृथ्वीवर उभं राहून नाही, स्वर्गीय स्थानामध्ये तुम्ही गेलेले असता आणि त्या स्वर्गीय स्थानात उभं राहून तुम्हाला पृथ्वीवरचं ते प्रगटीकरण झालेलं असतं. Every prophecy, every prophetic word, every insight that you have, it is coming from the heavenly realm. प्रत्येक भविष्यवाणी म्हणा, प्रत्येक आतमधून येणारी वाणी म्हणा, ही सगळी स्वर्गीय स्थानातनं आलेली बाब असते, स्वर्गीय स्थानातनं आलेल्या गोष्टी असतात. Just because you don't see it in the natural that you are entering the spiritual doesn't mean that you don't go to heaven. Your spirit sees heavenly things because your spirit goes there. तुमच्या आत्म्याला स्वर्गीय गोष्टी दिसतात कारण की तुमचा आत्मा स्वर्गीय स्थानात जात असतो. केवळ नैसर्गिकरित्या आपल्या डोळ्यांनी मी स्वर्गात गेलेली मला दिसलीच नाही याचा अर्थ तू स्वर्गीय स्थानात गेलीच नाही असं नाहीये. हा सर्व आत्म्याचा खेळ आहे. Amen. हालेलुया. There are times the Holy Spirit reveals to you from the earth because when He comes inside of you, He gives you heavenly things. कधी कधी पृथ्वीवरून देखील पवित्र आत्मा तुम्हाला प्रगट करतो का कारण की तो तुमच्यात आल्यानंतर स्वर्गीय प्रगटीकरण तुम्हाला देतो. Now, आता in the book of Hebrews, इब्रीकराच्या पत्रात Bible speaks about a stadium which is there in heaven, बायबलमध्ये एका स्टेडियम विषयी लिहिलेलं आहे की जे स्वर्गात आहे, where saints watch what goes amongst the believers down on this earth. की जिथे संत बसलेले आहेत आणि पाहतायत वरून की विश्वासू लोकांमध्ये काय काय चाललेलं So there आहे. is a grand stand in the heavens where the believers are allowed to see what is happening on the earth, तर वर स्वर्गामध्ये or the saints are allowed. एक मोठी जागा आहे, एक मोठा स्टँड किंवा एक मोठं स्टेडियम आहे की जिथे हे सारे संत बसलेले आहेत, भक्त संदेष्टे बसलेले आहेत आणि तिथून खाली पाहतायत की पृथ्वीवरच्या विश्वासू जनांमध्ये काय चाललंय. Now there is this great man of God, Robert Liardon, रॉबर्ट लायडन नावाचे परमेश्वराचे एक महान सेवक आहेत. and he reported on this त्यांनी यावर असा वृत्तांत दिला. that at the age of 8 8व्या वर्षी he was taken up to heaven and Jesus took him to those stands from where Jesus made him to see what is happening on the earth. ते स्वतः 8 वर्षाचे असताना ते म्हणतात की येशू ख्रिस्ताने त्यांना स्वर्गात नेलं, स्वर्गातलं ते स्टेडियम किंवा स्टँड दाखवलं आणि तिथून काय चालतं याचं दर्शन दिलं. And he writes in his book, त्यांच्या पुस्तकात ते असं लिहितात, once God took me there in the heavenly realm, my life changed. एकदा परमेश्वराने मला तिथं नेल्यानंतर, त्या स्वर्गीय स्थानात देवबाप्पाने एकदा मला नेल्यानंतर माझं जीवनच बदललं असं म्हणतात. God used him mightily. आणि परमेश्वराने महान रीतीनं त्यांचा वापर केला. He was able to trample upon snakes and scorpions and use the power and authority of God. साप आणि विंचू यावर ते तुडवून जायचे, परमेश्वराचा अधिकार ते वापरायचे, परमेश्वराने त्यांचा महान रीतीनं वापर केला. So have a desire. तर मी काय म्हणतो, इच्छा बाळगा, Have a desire. इच्छा बाळगा. Covet for these spiritual things. या आध्यात्मिक गोष्टींचा लोभ धरायचा असतो. Amen. आमेन. It's not only for a privileged few. आणि केवळ सुदैवी लोकांसाठी हे देवाचे सेवक आहेत यांच्यासाठीच हे असतं असं नाही. It is for anybody. हे सगळ्यांसाठी आहे. Anybody who hungers and thirsts after God. हे सगळ्या बिलीवर लोकांसाठी आहे. जो कोणी परमेश्वरामागे तानेला आणि भुकेला होईल त्याला हे मिळेल. John 17, योहान 17 in the prophetic prayer of Jesus, he made this kind of prayer. येशू ख्रिस्ताने जी भविष्यवाणी पर प्रार्थना केली त्या प्रार्थनेमध्ये योहान 17व्या अध्यायात येशू ख्रिस्त म्हणाला, In verse 21, योहान 17 त्यातलं 21वं वचन, I do not pray for these alone, but also for those who will believe in me through their word, that they all may be one, as you, Father, are in me and I in you, that they also may be one in us. योहान 17 त्यातलं 21वं वचन, अशासाठी की त्यांनी सर्वांनी एक व्हावे, हे बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनीही आम्हामध्ये एक व्हावे, यासाठी की तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. That was the prayer of Jesus. ही येशूने केलेली प्रार्थना आहे. He said, one in us.
आपल्यामध्ये ते एक व्हावेत. How can you be one with him त्याच्याबरोबर तुम्ही एक कसे व्हाल? unless you are seated in Christ Jesus in the heavenly places with जोवर God? जोवर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय स्थानात परमेश्वरा शेजारी बसत नाही तोवर आपण एक कसे होणार? It's not just the knowledge part that Jesus is talking about. पहा, येशू ख्रिस्त या ठिकाणी फक्त ज्ञान आपलं वाढवून देत नाहीये. See, on this earth, या जगात in one sense, we are one with him. कुठल्या ना कुठल्या रीतीनं एका रीतीनं आपण त्याच्याशी एकरूप आहोत, ठीक आहे. When you are born again, you become one with him and in him. की जेव्हा आपण आपला नवीन जन्म होतो त्याला म्हणायला लागतो की मी आता येशूशी एकरूप झाले, ते ठीक आहे. But there is also oneness in the heavens. पण स्वर्गीय स्थानात सुद्धा एकरूपता असते. Otherwise, you wouldn't have said that we are seated in heavenly places. नाही तर तो असं म्हटलाच नसता की स्वर्गीय स्थानात आपण बसलोय. In heavenly places, he wants us to sit. स्वर्गीय स्थानामध्ये आपण बसावं अशी त्याची इच्छा आहे. So he is inviting each one of us तर तो आपल्या प्रत्येकाला आमंत्रित करत आहे that we not only have fellowship on this earth, we will have fellowship even in heaven. की आपण केवळ या पृथ्वीवर सहभागिता साधायचं असं नाही, तर पृथ्वीवर सहभागिता साधायची आणि स्वर्गात सुद्धा सहभागिता साधायची. Praise the Lord. Hallelujah. Seated at the right hand of God. परमेश्वर बापाच्या उजव्या हाताला बसायचं. There is a divine flow of oneness, and when there is a divine flow of oneness, mighty things can happen in our lives. एक दैवी प्रवाह युनिटीचा, एकीचा जर वाहू लागला तर आपल्या जीवनामध्ये मोठे मोठे पराक्रम होतात. Heavenly oneness, heavenly mindedness, heavenly unity is different from earthly oneness and earthly unity. पृथ्वीवर जी एकरूपता आहे आणि पृथ्वीवर जी एकी आहे त्यापेक्षा स्वर्गीय एकरूपता आणि स्वर्गातली युनिटी फार मोठी आणि वेगळी आहे. See, he is asking everyone. His desire is that not only people who are with him, the disciples, but he is also praying that people after him also can be united with him. तो प्रत्येकाला हे सांगत आहे. त्याचं मागणं प्रत्येकाकडनं हे आहे की तुम्ही स्वर्गीय स्थानात बसायला या. केवळ त्याचे जे 12 शिष्य होते त्यांच्यासाठी नाही, तर सगळ्या बिलीवर लोकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी त्याचं हेच मागणं आहे की तुम्ही स्वर्गीय स्थानात बसायला शिका. See, in verse 20 and 21 we'll read. 20 आणि 21 आपण परत वाचू. Neither pray I for these alone, but for them also which shall believe on me through their word, that they all may be one, as thou, Father, art in me and I in thee, that they also may be one in us, that the world may believe that thou hast sent me. आणि मी केवळ त्यांच्यासाठीच विनंती करीत नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, अशासाठी की त्यांनी सर्वांनी एक व्हावे. हे बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसेच त्यांनीही आम्हामध्ये एक व्हावे. See, why did he pray that they may also be one in us? का त्यांनी अशी प्रार्थना केली की त्यांनी आम्हामध्ये एक व्हावे? Were they not one with Jesus? येशू बरोबर ते एक नव्हते का? They walked with Jesus for 3+ years. 3-3.5 वर्ष ते येशू बरोबर चालले. They left everything to follow Jesus. येशू मागे चालायला त्यांनी सगळं काही सोडलं. They left their relation, they left their business, they left everything to follow Jesus. नातेवाईक सोडले, व्यवसाय सोडला, धंदा सोडला, येशू मागे चालायला सगळं सोडलं. See, they became one with him. आणि ते येशूशी एकरूप किंवा समरूप झाले. But that is the first level of oneship. पण एकरूपतेची ती पहिली पातळी आहे. They need to rise now to the heavenlies. आता स्वर्गीय स्थानाकडे त्यांची मजल यायला हवी. He is saying, तो म्हणतो, I want them now to progress and become one in heaven now. माझी इच्छा आहे की त्यांनी आता प्रगती करावी आणि स्वर्गीय स्थानात मी आणि पिता व हे सारे बिलीवर आमची एकरूपता व्हावी. Praise the Lord. स्वर्गीय स्थानात आम्ही एकत्र बसावं. That you can use your authority. की तुम्ही तुमचा अधिकार वापरू शकावा. You can use your power. की तुम्ही तुमचं सामर्थ्य वापरू शकावं. That when you say certain things, things will be done. की जेव्हा तुम्ही काही गोष्टी बोलाल त्यावेळेला त्या गोष्टी व्हायला हव्यात. Healing will be done. आरोग्य मिळायला हवं. Blessing will happen. आशीर्वाद यायला हवे. Things will change. गोष्टी बदलायला हव्यात. Circumstance will change. परिस्थिती बदलायला हवी. You will be trampling upon snakes and scorpions. साप आणि विंचू यावर तुम्ही चालाल हे केवळ यात लिहिलेलं नसावं, तर जीवनात देखील खरं Where ठरावं. you will have power over the devil. की जिथे तुम्हाला सैतानावरचं सामर्थ्य मिळावं. Where you shall reflect the glory of की God. जिथे तुम्ही परमेश्वराचा गौरव प्रगट करून दाखवावा. You shall be the light and the salt of the earth. आणि प्रकाश व मीठ या जगाचं तुम्ही बनवून दाखवावं. That you are so moved and infatuated with Jesus. की इतकं तुम्ही येशूच्या प्रेमात पडावं That every move of God is your move की now. परमेश्वराचं प्रत्येक पाऊल आणि हालचाल
हालचाल म्हणजे तुझं पाऊल आणि तुझी हालचाल व्हावी. Every thought of yours is the thought of God. तुझा प्रत्येक विचार म्हणजे परमेश्वराचा विचार असावा. The moment हालेलुया. Moses went on the mountain top and came down, he said, those who are with God, come to me. ज्या क्षणाला मोशे डोंगर माथ्यावर गेला आणि ज्या क्षणाला मोशे त्याच डोंगर माथ्यावरनं खाली परत आला आणि तो गोंधळ त्यांनी पाहिला, तेव्हा मोशे म्हटला, जो परमेश्वराच्या बाजूने आहे त्यांनी माझ्या बाजूला यावे. See, why did he say, those who are with me, come with me now? असं तो Or का those नाही who are म्हटला? for me, come with me. असं मोशे का नाही म्हटला की जे माझ्या बाजूने आहेत त्यांनी माझ्या बाजूने या. See, 40 परमेश्वर- days changed his conception. 40 दिवस देवबाप्पाच्या सानिध्यात त्याची विचारसरणी It बदलली, changed his perception. विचारधारा बदलली. What will happen if you are positioned there most of the time? जास्तीत जास्त वेळेला जर तुम्ही तशा स्वर्गीय स्थानात बसून राहाल तर काय होईल तुमचं आणि माझं मला सांगा. Your saying will be God saying. तुम्ही बोललात म्हणजे जणू देव बोलला असं होईल. God says, Moses, you shall be a God unto Pharaoh. आणि परमेश्वर म्हटला, मोशे तूच त्या फारो राजासाठी देव ठरशील. You shall be a God unto Pharaoh. फारोसाठी देव तूच मोशे. In other words, दुसऱ्या शब्दात your words shall be my words. तुझे शब्द म्हणजे माझे शब्द. My words means when you speak, it shall be my words. तू जे काही बोलशील ते माझे शब्द तू बोलत राहा. You just speak and I know it is me. तू बोल, मला माहितीये मी बोलतोय. Because कारण you become one with God's thoughts. तुम्ही परमेश्वराच्या विचारांशी मग एकरूप समरूप होता. His pain is your pain. परमेश्वराच्या वेदना तुमच्या वेदना His होतात. joy is your joy. परमेश्वराचा आनंद तुमचा आनंद होतो. And then you are so infatuated with Jesus आणि इतके तुम्ही येशूच्या प्रेमात आकर्षिले जाता that every work of God excites की you. परमेश्वराचं प्रत्येक कार्य तुमच्या मनात आनंद निर्माण करून जातं की माझ्या देवबाप्पाचं कार्य चाललंय. Every song of the cross brings a tear in your eye. वधस्तंभाचं प्रत्येक गीत तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतं. Every thought of the resurrection makes your feet to dance. पुनरुत्थानाचं प्रत्येक बोलणं तुमच्या पायाला नाचवू लागतं. That kind of touch I'm saying. अशा पद्धतीचा स्पर्श व्हायला हवा असं मी म्हणतो. That is the kind of touch Jesus felt almost all the time. अशा पद्धतीचा स्पर्श येशू ख्रिस्ताला नेहमी जाणवायचा. He says, I pray येशू म्हटला, मी प्रार्थना that करतो they may be one with us. की ते आपल्याशी एक व्हावेत, Not here on this earth, but in the heavens. इथे या पृथ्वीवर नाही तर स्वर्गामध्ये. Amen. Amen. That means he's praying for you also. He prayed for you also then. याचा अर्थ तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी सुद्धा प्रार्थना केलेली आहे. Because he wants you to be powerful. तर त्याची इच्छा आहे की तुम्ही सामर्थ्यशाली व्हावं. That means there is a chance for each one of us to reach that level of spirituality. याचा अर्थ आध्यात्मिक जगतातल्या त्या स्तरापर्यंत पोचायचा चान्स आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. Praise the Lord. हालेलुया. See, he says that they may be one with us. की ते आम्हामध्ये एक व्हावे, That the world may believe that thou hast sent me. की जगाने विश्वास ठेवावा मला पाठवणारा तूच आहेस. Are you understanding? हालेलुया. The world will not believe by your talk and telling about Jesus, but by your unity with them in the heavenly places, they will believe that Jesus has been sent by God. तुमच्या बोलण्यावरनं नव्हे तर तुमची जी एकी आहे त्या एकीवरनं जगाचा विश्वास बसेल की येशूला परमेश्वराने स्वर्गातून पाठवलंय. Praise the Lord. Hallelujah. If I and my wife are one, आम्ही दोघे जण समजा एक आहोत and I send her to you आणि पास्टर पीटरनी जयश्रीला तुमच्यासाठी पाठवलं. with my words, पास्टर पीटरांनी त्यांचा शब्द घेऊन जयश्रीला तुमच्याकडे पाठवलं. you will believe her. तर तुम्ही सारे जयश्रीवर विश्वास ठेवाल. Because you say she stays with him. कारण की तुम्ही असं म्हणाल की जयश्री पास्टर पीटर बरोबर राहते They are one. आणि ते एक आहेत. In the same way, तसंच आहे. when you become one with जेव्हा God, तुम्ही परमेश्वराशी एकरूप होता the world will believe in जग Jesus. विश्वास ठेवेल की येशू ख्रिस्त प्रभू आहे. म्हणजे सगळं कुठे अडलंय कळलं का? शेवटी सगळं अडलंय तुझ्यावर आणि माझ्यावर. Because the world has never seen Jesus. कारण जगाने कधी येशूला पाहिलेलं नाही. And if you want to give Jesus, आणि तुम्हाला जर येशू इतरांना द्यायचा आहे then you have to meet Jesus. तर तुम्हाला स्वतःला पहिलं येशूला भेटायला लागेल इन डिटेल. You have to experience Jesus. आणि येशूचा अनुभव तुला अगोदर पहिला घ्यावा लागेल. See, on Saturdays, शनिवारी I'm not giving the word. मी काही संदेश देत नाही. Through the word, I'm giving them Jesus. मी शब्द देत नाही तर मी माझ्या संदेशातनं शब्दातनं त्यांना काय देत असतो शनिवारी? येशू. I'm introducing Jesus to them. मी येशूची ओळख त्या शनिवारच्या लोकांना करून देत असतो. That is the difference between giving the word and giving Jesus. येशू देणं आणि शब्द देणं यातला फरक सांगतोय मी. शनिवारी येशू दिला जातो
That's why people see Jesus आणि म्हणून येशूला लोक पाहतात, येशूला लोक शोधतात and they love Jesus. आणि येशूवर त्यांचं प्रेम बसतं. See on Saturdays what kind of people come. शनिवारी कुठल्या पद्धतीचे लोक येतात, तुम्ही कधीतरी You डोळे can never उघडून imagine that these people will know Jesus. कधीतरी डोळे उघडून व्यवस्थित शनिवारी आलेली लोकांची गर्दी पहा, तुमचा विश्वास बसणार नाही की हे लोक येशूकडे येऊ शकतात. मला तर खरंच वाटत नाही. But when they talk to you, पण जेव्हा तीच लोक तुमच्याशी बोलतील, you can't believe that they had an experience with Jesus. तुमचा विश्वास बसणार नाही. पण त्यांना सगळ्यांना येशूचे अनुभव आलेले असतात. They don't talk about the word, they talk about Jesus. ते शब्दाविषयी बोलत नाही, ते येशू विषयी बोलून म्हणतात, येशू माझ्या स्वप्नात आला, Praise the येशू Lord. माझ्या घरी येऊन गेला. Jesus, येशू, giving Jesus. येशू देणे. My desire is that you may see Jesus. माझी इच्छा हीच आहे की तुम्ही येशूला पाहावे, येशूला शोधावे. And that can happen. See, how will the world know Jesus? Because they have not seen Jesus. जगाला येशू कसा समजेल? कारण की त्यांनी येशूला कधी पाहिलेलं नाहीये. Amen. आमेन. But they can see Jesus in you. पण तुझ्यामध्ये त्यांना येशू दिसू शकतो. Something has to brush in of Jesus and God when you are seated with them. राजा, तू येशू बरोबर स्वर्गीय स्थानात देवा शेजारी बसलेला असशील तर त्यांच्यातलं काहीतरी तुझ्यात यायला हवं की जे जगातल्या लोकांनी पाहून म्हणतील, मला येशू दिसला. Where there is no glory, there is no work of God. जिथं गौरव नाही तिथं देवाचं कार्य नाही. No glory, no work of God. गौरव नाही तिथं देवाचं कार्य नाही. Amen. Amen. When there is no touch of God in your life, there is no touch of God in anybody's life. जिथं देवाचा स्पर्श तुझ्या स्वतःच्या जीवनाला नाही तर देवाचा स्पर्श आलेल्या कुणालाही होणार नाही. Where there is no touch of Jesus in your life, there is no revelation of Jesus. येशूचा स्पर्श तुझ्या स्वतःच्या जीवनात नाही, येशूचं प्रगटीकरण तिथे कोणालाही होणार नाही. And unless you are seated in heavenly places with Christ Jesus or in Christ Jesus, you cannot bring it down to the people. आणि ख्रिस्त येशू बरोबर जोवर तू स्वर्गीय स्थानामध्ये बसत नाहीस तोवर त्या येशूला तू लोकांमध्ये उतरवू शकत नाहीस. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. See, when we were in the world, we never said Abba, Father. आपण जगात असताना कधी अब्बा बापा असं बोललो? No, we only said God. आपण फक्त God, देव God, देव God. देव परमेश्वर देव या टर्म्स बोलायचो. परमेश्वर देव परमेश्वर ईश्वर देव. We never said Abba, Father. अब्बा बापा, Daddy. डॅडी. Did we ever say Daddy? कधी आपण जगात असताना परमेश्वराला डॅडी असं संबोधलंय? We used to say, आपण म्हणायचो, oh dear Father. Oh. But because the way also of putting it was in a very religious and very different way. अगदी धार्मिकपणाचा आव आणून हे आमच्या स्वर्गीय पित्या. But today, आज Abba, Father. अब्बा बापा, My daddy. डॅडी, Daddy, come down. डॅडी खाली या. See, how do we know him? Because we have experienced him in our lives. कसं काय आपण त्याला ओळखतो? कसं काय आम्ही त्याला ओळखतो? आम्ही त्याचा अनुभव आमच्या जीवनात घेतलाय म्हणून ओळखतो. And secondly, दुसरी बाब, you will never know the Father unless Jesus introduced him to you. जोवर येशू ख्रिस्त देवबापाची ओळख तुम्हाला करून देत नाही तोवर देवबाप तुम्हाला कळणारच नाही. Yes, Jesus introduced the Father to us. येशू ख्रिस्ताने देवबापाची ओळख आपल्याला करून दिली. No man has seen the Father. एकाही माणसाने देव जो बाप त्याला पाहिलेलं नाही. Jesus said, येशू बोलला, only he who has come from the bosom of the Father has revealed it to you. जो परमेश्वराच्या छातीतनं आलेला आहे त्यानेच तुम्हाला प्रगट केलंय की देव जो बाप तो कोण आहे. No man has seen God at any time. एकाही माणसानं परमेश्वराला कधीच पाहिलेलं नाही, देव बापाला कधीच पाहिलेलं नाही. The only begotten Son coming from the bosom of the Father. एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त जो परमेश्वराच्या उरापासून आला त्यांनीच ओळख He करून has दिली revealed. की हा देव जो बाप. See, in Christ we have to be. ख्रिस्तामध्ये आपण राहायला हवं. When you are in Christ, जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये you असतो are seated with God. देवाबरोबर in the heavenly बसलेले असतो places. स्वर्गीय स्थानामध्ये. Amen. Hallelujah. Because Jesus is seated there now. कारण येशू आता तिथे बसलेला आहे. He is seated there. येशू ख्रिस्त स्वर्गीय स्थानात बसलाय. And if you are seeing Jesus here, it is his presence that you are seeing. आणि इथं जर येशूला तुम्ही पाहताय तर तुम्ही येशूचं सानिध्य पाहताय. But that man, Christ Jesus, is seated in heaven. पण तो माणूस ख्रिस्त येशू आज स्वर्गीय स्थानात बसलाय. Amen. आमेन. Philip said, फिलिप बोलला, Lord, प्रभू show us the Father only once and that is enough. आम्हाला पिता एकदाच दाखव आणि बास. Jesus said, you have been so long with me and yet you say, show me the Father. येशू त्याला म्हणाला, तू इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि तरी मला म्हणतोस की मला पिता दाखव. He who has seen me has seen the Father. ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देवबापाला पाहिलं. Praise the Lord. हालेलुया. The presence of Jesus. येशूचं सानिध्य.
And when the presence of Jesus is with you, people can see the presence of Jesus in you. आणि येशूचं सानिध्य तुमच्या बरोबर असलं तर येशूचं सानिध्य लोकांना तुमच्यातही दिसतं. Because your joy, your walk, your talk, everything will portray Jesus. कारण तुमचा आनंद, तुमचं चालणं, बोलणं, हसणं, उठणं सगळ्यातनं येशू दिसतो बरं And का. God will witness Jesus through you. आणि परमेश्वर येशूची साक्ष तुमच्याद्वारे देईल. In John 5:37, योहान 5:37 Jesus said, येशू बोलला, and the Father himself which has sent me has borne witness of me. See, योहान you have 5 neither heard his voice at any time nor seen his shape. योहान 5 त्यातलं 37 वचन. आणखी ज्याने मला पाठवले त्याने म्हणजे बापाने माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. See, तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही किंवा त्याचे स्वरूपही पाहिलेले नाही. in John 14:11 he said, योहान 14:11 तो म्हणाला, believe me that I am in the Father and the Father is in me. योहान 14 त्यातील 11वं वचन, मी बापामध्ये आहे व बाप माझ्यामध्ये आहे Say that. असा माझा विश्वास धरा. This is the glory. हेच ते वैभव गौरव. Amen. Hallelujah. In the Old Testament, the glory was found in the temple of God. जुन्या करारामध्ये परमेश्वराच्या मंदिरात परमेश्वराचा गौरव सापडायचा. And we know in the temple, the glory was there in the most holy place. आणि आपल्याला माहिती आहे की मंदिरामध्ये परम पवित्र स्थानात परमेश्वराचा गौरव जुन्या करारात असायचा. And God is saying, आणि परमेश्वर म्हणतोय, I want you to constantly see my glory. माझी इच्छा आहे की सतत तू माझा गौरव पहा. And for that, you need to come to the most holy place. आणि त्याच्यासाठी तुला परम पवित्र स्थानी यावं लागेल. In John 17:24, योहान 17:24 Jesus said, येशू बोलला, Father, I will that they also whom thou hast given me be with me where I am, that they may behold my glory which thou hast given me. योहान 17:24 वचन, हे बापा, माझी अशी इच्छा आहे की जे तू मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्यापाशी असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. Praise the Lord. हालेलुया. Glory can be seen. गौरव दिसू शकतो, Last point. पाहिला जाऊ शकतो. शेवटचा मुद्दा, Lessons to learn from the heavenly places. स्वर्गीय स्थानात न शिकायचे धडे. You need to know तुम्हाला कळायला हवं, that you cannot take your thoughts to God. तुम्ही तुमचे विचार देवाकडे घेऊन जाऊ शकत नाही. If you're wanting to sit in the heavenly जर places, तुम्हाला स्वर्गीय स्थानामध्ये खरोखर बसायचं असेल, you cannot take your thought and sit there with God. तुम्ही तुमच्या डोक्यातले विचार घेऊन देवासमोर बसू नाही शकत. Because no thought of man exists there except the thought and will of God. कारण स्वर्गीय स्थानामध्ये एकाही माणसाचे विचार चालत नाहीत. तिथे नसतातच माणसाचे विचार, तिथे केवळ स्वर्गीय देवबापाचे विचार असतात. That's why many people cannot go there. आणि म्हणून बऱ्याच लोकांना स्वर्गीय स्थानापर्यंत जाताच येत नाही, कारण की डोक्यातले स्वतःचे विचार काढायलाच तयार नाही. If you want to go there, जर तुम्हाला स्वर्गीय स्थानी जायचं असेल you have to accept the will of God. तर तुम्हाला परमेश्वराची इच्छा स्वीकारावी लागेल. We cannot take our own selfish desire there. आपण आपल्या स्वार्थी इच्छा परमेश्वराच्या स्वर्गीय स्थानासमोर घेऊन जाऊ शकत You नाही. cannot sit there with your own ambition, with your own plans and with your own thoughts. तुम्ही तुमचे स्वतःचे विचार, स्वतःच्या योजना, स्वतःच्या महत्वाकांक्षा घेऊन स्वर्गीय स्थानात बसू शकत नाही. One whose thoughts only concern his own family, his own looks and his own personality, he cannot sit there in the heavenly ज्या place. बिलीवर माणसाचे विचार केवळ स्वतःपुरते, स्वतःचा नवरा, स्वतःची मुलं, स्वतःची फॅमिली आणि एवढेच आहेत, लिमिटेड आहेत, ते लोक स्वर्गीय स्थानात बसू शकत नाही. Because such things become dross there in the heavenly तर places. अशा ज्या काही गोष्टी आहेत आणि हे जे काही विचार आहेत ते स्वर्गीय स्थानामध्ये अशुद्ध बनून जळून भस्म होतात. You cannot say that I will go to the throne room of God and I will sit with him and I will share what needs I have on this earth. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी स्वर्गीय स्थानामध्ये जातो आणि स्वर्गीय स्थानात बसून तिथं परमेश्वराला सांगतो की पृथ्वीवर माझ्या काय गरजा आहेत. See, you only that person can sit in the heavenly places, he who has love for his neighbor. ज्या माणसाचं आपल्या शेजाऱ्यासाठी प्रेम आहे, आपल्या शेजाऱ्यावर प्रेम आहे, तो माणूसच स्वर्गीय स्थानी पोहोचू शकतो. Otherwise, नाहीतर- with this kind of attitude, we cannot enter into the spiritual places. असल्या या सगळ्या पद्धतीच्या वृत्त्या घेऊन आपण स्वर्गीय स्थानात जाऊ शकत नाही. Why did God allow Abraham to enter the presence of God? परमेश्वराने अब्राहमाला का बरं त्याच्या सानिध्यात येऊ दिलं? In Genesis 18:22 and 23, उत्पत्ती 18वा अध्याय 22 आणि 23 Bible says, बायबल सांगतं, and the men turned their faces from thence and went towards Sodom, but Abraham stood yet before the Lord, and Abraham drew near and said, Wilt thou also destroy the righteous with the wicked?
उत्पत्ती 18वा अध्याय 22 आणि 23. का परमेश्वराने अब्रामाला त्याच्या सानिध्यात येऊ दिलं? मग ते पुरुष तेथून वळून सदोमाकडे गेले. पण अब्राहम तसाच यहोवा समोर उभा राहिला. आणि अब्राहम जवळ येऊन म्हणाला, तू दुष्टाबरोबर न्यायींचाही नाश करशील का काय? See that? बघा, See, here Abraham was fighting with God इथं अब्राहम देवाशी भांडतोय and fighting not for his own mean purpose. आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी आणि फॅमिली अफेअर साठी भांडत नाहीये. No, he was fighting with God to spare the wicked of Sodom. तर तिथं अब्राहम परमेश्वराशी काय वाद करतोय, काय भांडण घेऊन बसलाय की तू सदोमातल्या लोकांना वाचव दे बाप्पा. See, he was interceding for the lost world. तो हरवलेल्या जगासाठी, हरवलेल्या लोकांसाठी मध्यस्थी करून सांगत होता की प्रभू, जर 10-5 तुला नीतिमान तिथं सापडले तर त्यांना तू वाचवलं पाहिजे. Because here it says Abraham drew near. का इथं लिहिलंय अब्राहम जवळ आला. See, Zawala, you cannot मराठीत लिहिलंय अब्राहम जवळ येऊन म्हणाला. you cannot come close to God just like that. तुम्ही असेच देवाजवळ येऊ नाही शकत. Many people say I was just holding his arm around God also. बरेच लोक That is not म्हणतात possible. मी देवाजवळ बसून आलो, मी देवाच्या खांद्यावर हात ठेवून आलो. शक्य नाही. These are all wild imaginations. ही सगळी मोकाट सुटलेली कल्पना आहे. See, this is not possible. हे शक्य नाही. असा उठसूट कोणाच्याही शेजारी देव बसतो का? See, Abraham drew near because he had compassion for the world like God. अब्राहम देवाजवळ येऊन बोलला का? कारण की हरवलेल्या जगासाठी आणि हरवलेल्या लोकांसाठी अब्राहमाच्या मनात परमेश्वरासारखीच तळमळ होती. Wasn't it that the thought of God also? तोच परमेश्वराचा विचार होता की नाही? Yes. अब्राहमाच्या God मनात didn't जे want होतं, Sodom and Gomorrah to be destroyed. अब्राहमाच्या मनात जे होतं की सदोम आणि गमोराचा नाश होऊ नये, त्यातले लोक तारले जावेत, वाचावेत, तोच विचार परमेश्वराच्या मनात सुद्धा होता ना. But somebody should stand there and tell God and fight with God for अरे the पण same cause. कोणीतरी उभं राहून परमेश्वराच्या जवळ येऊन परमेश्वराशी वाद घालून परमेश्वराला बोललं तर पाहिजे की तू Somebody- पुण्याला थार. Somebody should fight with God for the causes that God himself has in his heart. की परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये जी काही योजना किंवा जे काही हेतू आहेत तेच हेतू स्वतःच्या अंतःकरणात बाळगून परमेश्वराशी कोणीतरी वाद तर घालायला हवा की परमेश्वरा, या लोकांना तू वाचव, या लोकांना तू तार. Somebody should fight कुणीतरी पुढे for आलं the पाहिजे. causes that God has in his heart. कुणीतरी पुढे येऊन परमेश्वराशी वाद घालायला हवा ना. परमेश्वराच्या मनात जी योजना आहे त्या योजनेविषयी ना. What were they discussing there? काय तिथं ते बोलत होते? See, where God is and when you're discussing with God, know for sure it is the heavenly place. जिथं परमेश्वर आहे आणि जिथं तुम्ही परमेश्वराशी बोलताय ते स्वर्गीय स्थान आहे. Because I said, कारण मी म्हटलं heavenly place is not only space, it is also a condition. स्वर्गीय स्थान म्हणजे केवळ स्थान, अंतराळ नव्हे तर परिस्थिती, अवस्था. Now, what were they discussing? काय बोलत होते ते? Something which the then world and the political leaders and the natural men never expected. असं काहीतरी की जे त्या काळातल्या लोकांना, राजकारणी मंत्र्यांना कळलंच नाही, कळणारच नाही. Because the politicians were discussing something else. कारण राजकारणी मंत्री दुसरंच काहीतरी बोलत होते About infrastructure, about so many things. की आपण असं बांधायचं, तसं बांधायचं, हे करायचं, ते करायचं. But God and Abraham were talking about something else. पण परमेश्वर आणि अब्राहम काय बोलत होते? काहीतरी वेगळाच टॉपिक होता. They were worried about the destruction of Sodom and Gomorrah. सदोम आणि गमोराचा नाश होणार आहे त्याची त्यांना काळजी होती. And there was nothing to show that the towns will be destroyed soon. आणि असं काहीच दिसत नव्हतं की ज्यावरनं कळेल की ही गावं अगदी लगेच आता नाश पावणार आहेत. Nobody knew it will be destroyed. कुणाला काही माहिती नाही, कुणाला कुठे काही चाहूल नाही, भनक नाही कुणाला सुद्धा की 2-5 मिनिटात सदोम गमोरा राख होणार आहे. But these things were known in the throne room of God. पण या गोष्टी देवाच्या सिंहासनासमोर प्रगट होत्या. Because God is outside time. कारण देव वेळेच्या बाहेर आहे. And when you visit there in the heavenly places, you also opt out of time. आणि स्वर्गीय स्थानाकडे तुम्ही भेट करायला गेलात की तुम्ही सुद्धा वेळेबाहेर जाता And you are in eternity. आणि सनातनामध्ये जाता. And the past, present and future are before your मग eyes. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ तुमच्या नजरेसमोर उघडा होतो. And they are all displayed before you in a present continuous tense. आणि सगळं सततच्या वर्तमान काळात तुमच्या समोर प्रदर्शित केलं जातं. And when you speak there, it is as though things have happened. आणि तिथं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा असं बोलता की जणू गोष्टी घडलेल्या आहेत. It's like a fast forward thing that has already happened. म्हणजे आपण फास्ट फॉरवर्ड केल्यासारखं की जे ऑलरेडी झालेलं आहे. Amen. Amen. Like when John was taken up to heaven, की योहान जेव्हा स्वर्गात घेतला गेला time was fast forwarded. वेळ किती पुढे ढकलली गेली. See, you can fast forward time in eternity. तुम्ही सनातनात वेळ पुढे ढकलू शकता. Because a time will come when time itself
will be dissolved in eternity. कारण वेळ येणार आहे की जेव्हा ही वेळ सनातनामध्ये विरघळून जाणार आहे. Because in the spiritual realm, you don't have time. You have just eternity. का आध्यात्मिक स्तरात वेळ नसते, आध्यात्मिक स्तरामध्ये सनातनत्व असतं. And when John was speaking there, योहान जेव्हा तिथे बोलत होता he already saw the 24 elders त्याने seated there. 24 वडील तिथे बसलेले पाहिले. Already seated there. त्याने 24 वडील तिथे ऑलरेडी बसलेले पाहिले. He also saw the martyrs who were there, martyred, and their souls there. आणि जे शहीद झाले होते येशू खातर त्यांचे जीव सुद्धा योहानानं तिथं पाहिले. He also saw 1,44,000 faithful people who did not give in to the Antichrist there. 1,44,000 सुद्धा जे विश्वासू निघाले आणि जे ख्रिस्त विरोधकाच्या आहारी गेले नाही, 1,44,000 तेही योहानाने तिथं पाहिले. He saw it पाहिलं because कारण time was fast forwarded for him. वेळ पुढे ढकलली. Praise the Lord. Hallelujah. And so when you are in the heavenly realm, तसंच जेव्हा तुम्ही स्वर्गीय स्तरात येता you can even see what will happen tomorrow, next week, next month, next year. मग तुम्हाला दिसू लागतं उद्या काय होणार आहे, पुढच्या आठवड्यात काय होणार आहे, पुढच्या महिन्यात काय होणार आहे. You can also see fast forward somebody's life, and you can also see how he has reacted. कोणाचं तरी जीवन पुढं काय होणार आहे आणि त्याला तो काय प्रतिसाद देणार आहे, काय प्रतिक्रिया करणार आहे हे पण तुम्हाला दिसून येतं. Or what their reaction will be. किंवा या लोकांची प्रतिक्रिया असं झाल्यानंतर काय असणार आहे हे कळून येतं. See, all these things will be very strange in the natural realm. नैसर्गिक स्तरावर या गोष्टी सगळ्या ऐकायला विचित्र वाटतात. But in the spiritual realm, all these things are natural. पण आध्यात्मिक स्तरामध्ये याच गोष्टी नैसर्गिक आहेत. Amen? Amen. So when he speaks, it is as though things have already तर happened. जेव्हा तो बोलतो ते बोलताना जणू या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत असं बोलतो. And so, म्हणून you can have the discerning in you. तुम्ही ओळखून घ्यायची कुवत ठेवा. You will come to know how somebody will react. ओळखून घ्यायची क्षमता ठेवा. तुम्हाला कळून येईल अगोदरच की एखादा माणूस असं झाल्यावर काय प्रतिक्रिया करणार. But when Jesus took John in heaven, येशूनी जेव्हा योहानाला स्वर्गात नेलं, in Revelation 1:1, प्रकटीकरण 1:1, Jesus said, येशू म्हणाला, come up hither and I will show you what will happen. चल वर, मी तुला दाखवतो काय होणार आहे. And even in verse 1, it is written in chapter 1:1, the revelation of Jesus Christ, which God gave him to show his servants things which must shortly take place. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण जे देवाने त्याला दिले, ज्या गोष्टी लवकर घडून येणे आवश्यक आहे ते आपल्या दासांना दाखवण्याकरता देवाने त्याला दिले. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Even to Daniel, God showed some things. दानिएलला देखील परमेश्वराने काही गोष्टी दाखवल्या. If you read in Daniel 2:28, दानिएल 2:28 जर आपण वाचलं Daniel said to the king, तर दानिएल राजाला म्हणाला, there is a God in the heavens that revealeth secrets and maketh known to the king what shall be in the latter days. दानिएल 2 त्यातलं 28व वचन, जो रहस्य प्रगट करतो असा एक देव आकाशात आहे आणि जे शेवटल्या दिवसात घडायचे आहे ते त्याने नबुकदनेस्सर राजाला कळवलेले आहे. Praise the Lord. Hallelujah. Even in Amos 3:7 it is written, आमोस 3:7 मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, surely the Lord God will do nothing but he revealeth his secret unto his servants the prophets. नक्कीच प्रभू परमेश्वर त्याच्या संदेष्टांना प्रगट केल्याशिवाय काही करणार नाही. Amen. आमेन. See, the world during the time of Elijah didn't know that there would be famine for 3 years. एलियाच्या काळातल्या लोकांना माहितीच नव्हतं की 3 वर्ष दुष्काळ पडणार आहे. But Elijah knew it. एलियाला कळलं. Why? का? Why? का? Because कारण. Bible says बायबल म्हणतं he stood in the presence of God. एलिया देवाच्या सानिध्यात उभा He said, राहायचा. I stand in the presence of God. एलिया म्हटला मी देवाच्या उपस्थितीत उभा राहतो. Yes, he said it. खरा भाषा I stand in the presence of मी God. देवाच्या उपस्थितीत उभा राहतो म्हटला एलिया. What did Gabriel say गब्रिएल काय म्हटला to Elizabeth's husband? अलिशिबेच्या नवऱ्याला, You shall be dumb for a season. जखऱ्याला, काही दिवस तू मुका राहशील. No, he didn't say God said. He said, I say it. You तो will be म्हटला dumb. मी तुला सांगतो की काही दिवस तू मुका राहणार. See? He didn't say, oh, this man is not having faith. Let me go and ask God, can I send thunder upon him or make him to be dumb or whatever. गब्रिएल असं नाही म्हटला की हा जखऱ्या काय ऐकायला तयारच नाही, आता मी जरा देवाकडे परत जातो आणि देवाला विचारून येतो की या माणसाचं काय करू. See,
Because he said, तो म्हणाला I am Gabriel who stands before the presence of God. मी गब्रियल आहे, देवाच्या उपस्थितीत उभा राहणारा Say, दूत आहे मी, He who stands in the presence of जो God, देवाच्या उपस्थितीत उभा राहतो. his words become like God's word. त्याचे शब्द देवाच्या शब्दासारखे होतात. God honors your word. देव तुझ्या शब्दाचा मान करायला लागतो. That means म्हणजे Elijah on and off was taken to this heavenly place in the throne room of God and he had a conversation with God. एलिया सारखा सारखा स्वर्गीय स्थानात जायचा आणि परमेश्वराच्या उपस्थितीत उभं राहून परमेश्वराशी बोलून यायचा. So if this was possible in the Old Testament, why not in the New Testament? जुन्या करारात या गोष्टी शक्य होत्या, तर नवीन करारात या गोष्टी का शक्य नाही? Paul himself says पॉल स्वतः बोलला in Romans 16:25, रोम करा 16:25. I speak according to the revelation of the mystery which was kept secret since the world began. रोम करा 16वा अध्याय 25वे वचन. आता माझ्या सुवार्तेप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे गुज जगाच्या प्रारंभापासून गुप्त ठेवलेले होते आता प्रगट केलेले आहे. See, when was it revealed to him? कधी प्रगट केले गेले? When he was taken to the third heavens. जेव्हा पॉलला तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलण्यात आलं तेव्हा Possibly, शक्य आहे. because that same Paul was seated in heavenly places, must have received it all. कारण की तो जो पॉल स्वर्गीय स्थानात बसून आला त्याला ते तिथं सगळं प्रगटीकरण मिळालं असेल. Amen. आमेन. Jesus himself said, I have many things to share with you, but I will not share with you now. येशू स्वतः म्हणून गेला ना की बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत पण मी आता सांगणार नाही. Amen. I will speak to you of the Father. मी बापाविषयी न तुमच्याशी बोलीन. So these men and women of the Old Testament, they were great lovers of God. तर हे जुन्या करारातले जे परमेश्वराचे भक्त पुरुष आणि स्त्रिया, परमेश्वराचे सेवक सेविका परमेश्वरावर अतोनात प्रेम करायचे. They would only think upon God, नुसता परमेश्वराचा विचार करायचे. think upon what God loves. नुसतं परमेश्वराला काय आवडतं हे पाहायचे. They loved God, they loved their neighbors. ते परमेश्वरावर प्रीती करायचे, शेजाऱ्यांवर प्रीती करायचे. They were passionate for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी त्यांचा आवेश असायचा. And that is why they were often found in the throne room of God. आणि म्हणून तर देवाच्या स्वर्गीय स्थानामध्ये सिंहासनासमोर ते सारखे सारखे बसलेले सापडायचे. And every time you are seated in the heavenly आणि places, ज्या दर वेळेला तुम्ही स्वर्गीय स्थानात बसलेले असाल you become more heavenly minded. तुम्ही जास्त स्वर्गीय मनाचे व्हाल आणि पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला तेवढ्या आवडेनाशा होतील. Amen. आमेन. You cannot take your plans there. तुम्ही तुमच्या योजना घेऊन स्वर्गात जाऊ नाही शकत. Like Jesus, you need to say, येशू सारखंच तुम्हाला म्हणावं लागेल, I have come to do the will of my Father. मी माझ्या बापाची इच्छा पूर्ण करायला I आलोय. have come to do your will, O God. हे परमेश्वर बापा मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलोय. Amen. आमेन. The throne room of God is a place of God परमेश्वराचं सिंहासन म्हणजे परमेश्वराची जागा, where you go and say, Lord, tell me your plan. जिथं तुम्ही जाऊन असं म्हणायचं आहे की प्रभू परमेश्वरा इथं मी तुझ्या समोर आलोय, तुझी योजना काय मला You सांग. don't take your plan for approval from Him. You ask Him for His plan. तुझी योजना घेऊन तिथं जाऊ नको की मार शिक्का दे बाप्पा मला हवं तसं मी करतो. नाही, तर त्याची योजना तुम्ही तिथं त्याला विचारायची की तुला काय हवंय मला सांग, मी जाऊन करतो. Amen. आमेन. Lord, you tell me प्रभू तू मला सांग what you want me to do for you. तुला काय हवं, माझ्याकडनं तुला काय हवं मला सांग. And Jesus lived in that realm all the time. आणि येशू त्या स्तरात सदैव राहिला. Amen. आमेन. He knew everything, that's why. येशूला म्हणूनच तर सगळं माहिती होतं. People say he was the Son of God, that's why he knew many things. लोक म्हणतात तो देवाचा पुत्र होता म्हणून त्याला बरंच काही माहित होतं. They forget that he set aside all his glory and came down, and then in John 17 he prayed, now make that glory available for me because I'm coming there. लोक विसरूनच जातात की तो इथं खाली येत असताना सर्व गौरव सर्व वैभव सगळं काही वर सोडून आलेला होता. आणि मग योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये तो म्हटला की आता मी तुझ्याकडे परत येत असताना माझा जो गौरव आणि वैभव मी वर सोडून आलोय ते माझ्यासाठी तिथं तू तयार उपलब्ध ठेवशील. Otherwise he wouldn't have said, the Spirit of the Lord is upon me and he has anointed me to preach the good news. नाहीतर तो कशाला असं म्हटला असता की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला दिनांना सुवार्ता गाजवायला अभिषिक्त केलंय. He wouldn't have said, Bible wouldn't have said he went about doing good because God was with him. नाहीतर असं बायबलमध्ये लिहिलेलंच नसतं की परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि म्हणून तो सगळीकडे सगळ्यांचं चांगलं करत फिरला. So all the revelation that he had, तर जे सगळं प्रगटीकरण येशूला मिळालं it was because ते केवळ यामुळे he was one with the की Father. तो परमेश्वर बापाशी एक झाला He होता. knew Judas was going to betray him. त्याला माहिती होतं यहूदा मला फसवणार आहे.
Amen. Amen. He knew who was going to do what. त्याला माहिती होतं की कोण काय करणार आहे. He said, we are going to Jerusalem. तो म्हणाला आपण यरुशलेमेकडे चाललोय. And there the Son of Man is going to be betrayed. मानवी पुत्राला तिथं फसवलं जाणार आहे. The chief priests and the scribes are going to put him to death. प्रमुख याजक आणि शास्त्री तिथं त्याला मारणार आहेत. The disciples knew nothing about this. येशूच्या शिष्यांना याच्याविषयीनं काहीही माहिती नव्हतं. Jesus knew it. येशूला सगळं माहिती Why? होतं. का? He was found in the heavenly तो places. स्वर्गीय स्थानात सारखा सापडायचा म्हणून. He said, I don't do what pleases me, तो म्हणाला मला जे आवडतं ते मी करत नाही, but what pleases my जे Father. माझ्या परमेश्वर बापाला आवडतं ते मी करतो. You tell me, तुम्ही मला सांगा, would Jesus be wrong if he did what pleased him? येशूला जे आवडतं ते जे येशूने केलं असतं तर येशू चुकीचा ठरला असता का? You tell me. सांगा ना मला. I mean, he wouldn't do wrong तो चुकीचं कधी करणारच नाही. because he was the perfect person. पण तो परिपूर्ण व्यक्ती होता, तो चुकीचं कधी He करणार had no sin in him. त्याच्यामध्ये पाप नव्हता, तो निष्पाप होता. If he did everything also, he would have done a perfect work. जे काही त्याला आवडत आहे ते सगळं जरी येशूनी केलं असतं तरी ते परिपूर्ण कामच झालं असतं, कारण की तो परिपूर्ण निष्पाप होता. But yet he says, तरी येशू म्हणतो I don't do my will, मी माझी इच्छा पूर्ण करत नाही, but I do what my Father asks. माझा बाप मला जे सांगतो तेच मी करतो. And amazing, आणि आश्चर्यकारक 110 times we can make mistakes, but we still want to do our will. 110 वेळा आपल्याकडनं चुका होतील तरी पण आपला अजेंडा काय असतो की मला हवं तसंच मी करणार. Amen. Amen. Jesus lived for others. येशू इतरांसाठी जगला हे कधीतरी शिकायला हवं. Amen. आमेन. He died for others. येशू इतरांसाठी मेला. He said, I don't have a place to lay my head on. येशू म्हटला मला डोकं टेकायला सुद्धा स्वतःच्या मालकीची जागा नाही. He looked at Judas and said, you are betraying your friend with a kiss. येशू यहुदाकडे बघून म्हणाला तुझ्या मित्राला तू मुका देऊन धोका देतो. Say, he knew everything. फितूर सगळं माहित होतं त्याला. Everything. सगळं माहिती होतं त्याला. But his attitude, his life itself showed to us that he was so heavenly minded. पण तरी त्याच्या वृत्तीतून, त्याच्या स्वभावातून, त्याच्या सगळ्या उठण्या बसण्यातून आपल्याला एकच समजायचं की तो स्वर्गीय स्थानात बसलेला व्यक्ती आहे. Jesus never reacted. He always acted. येशूने नेहमी क्रिया केली, प्रतिक्रिया कधी केली नाही. You know who reacts is people who don't know what is going to happen the next moment. ज्या लोकांना पुढच्या क्षणाला काय होणार आहे हे कळत नाही ते प्रतिक्रिया करतात. Jesus knew what will happen the next day, the next hour, the next moment. येशूला सगळं माहिती होतं. पुढच्या सेकंदाला, मिनिटाला, घटकेला, तासाला, महिन्याला, दिवसाला काय होणार. He could see the future as though it is present now. येशूला भविष्य देखील आता वर्तमान चालू आहे तसं दिसत होतं. He knew who is going to betray him, when he is going to betray him. येशूला माहिती होतं की मला कोण धोका देणार आहे, कधी धोका देणार आहे. He told Peter, the one who dips his bread with me now is the one who is going to betray me. त्यांनी पेत्राला सांगितलं आत्ता जो भाकर माझ्या बरोबर या भांड्यामध्ये बुचकळेल तोच आहे तो जो मला फसवणार. Just imagine why Judas should pick up the bread and dip it in that. कल्पना करा त्याच वेळेला यहुदानं का भाकरीचा तुकडा घ्यावा आणि त्या भांड्यामध्ये बुचकळावा. John could have done it, Thomas could have done it, somebody else could have done it. त्याला योहान किंवा थोमा किंवा आणि कोणीतरी भाकरीचा तुकडा घेऊन बुचकळू शकला असता. He could see. त्याला दिसत होतं Next moment what would happen? की See, पुढच्या क्षणाला काय होणार. that means याचा अर्थ we are in a position to see things in the spirit. आपण देखील आत्म्यामध्ये गोष्टी बघू शकतो एवढ्या कुवतीचे लोक आहोत. We are going to see. आहे तेवढी कुवत आपल्यात. What I am trying to do is stirring you up to try to achieve and go beyond the natural. मी काय करत आहे माहितीये का की तुमच्यामध्ये जी क्षमता आहे ती हलवून तुम्हाला नैसर्गिक स्तराच्या पलीकडे न्यायचा प्रयत्न करत आहे. Now listen, ऐका, Jesus was going to go there, येशू ख्रिस्त तिथे जाणार होता. but yet he says, "Now I want you to be there now." तरी तो म्हटला की आता माझी इच्छा आहे की तुम्ही तिथं असावं. Jesus lived on the earth. येशू या पृथ्वीवर राहिला. He slept here, he ate here, इथं बसला, झोपला, जेवला. but yet तरी on and off he was found in the heavenly places. सारखा सारखा तो स्वर्गीय स्थानामध्येच गेलेला आढळायचा. Amen. आमेन. That Thursday night also, त्या गुरुवारी रात्री सुद्धा just before the Passover, वलांडणाच्या अगोदर as he stood before the high priest, जसा तो प्रमुख याजकासमोर उभा राहिला, the high priest said, प्रमुख याजक बोलला, "I command you by the living God, tell me, are you the Christ, the Son of the living God?" जिवंत देवाद्वारेच मी तुला आज्ञा करून विचारतो की तू ख्रिस्त परमेश्वराचा जिवंत देवाचा पुत्र आहेस का मला सांग. Jesus said, येशू बोलला, "You said it. तू बोललास, You said it." तू बोललास. And in Matthew 26:64, मत्तय 26:64 he said, तो म्हणाला, "Hereafter you shall see the Son of Man sitting on the right hand of power and coming in the clouds of heaven also." मत्तय 26वा अध्याय त्यातलं 64वं वचन. येशू त्याला म्हणाला, तू म्हटले तसेच तरी मी तुम्हाला सांगतो यापुढे
तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या ढगांवर येत असलेले पहाल. He said, I will sit there permanently. मी कायमचा तिथे बसणार आहे A म्हणतो. time is coming, I will sit there. वेळ येते की मी कायमचा तिथे उजवीकडे बसणार आहे. But now, आता मात्र I visit there often. मी That's what he was trying to सारखा say. सारखा तिथं जाऊन येत असतो. स्वर्गात माझी विजिट ऑफन असते. Amen. Amen. That means म्हणजे he was often found there, going and coming down, going and coming. स्वर्गात स्वर्गीय स्थानात तो सारखा सारखा जाताना येताना दिसायचा. Just give me 2 minutes. 2 मिनिटं मला द्या. Colossians 3, 1 and 2. कलसई 3, 1 आणि 2. Paul says, पॉल म्हणाला, if you then be risen with Christ, seek those things which are above, कलसई 3रा अध्याय, where Christ sitteth on the right hand of God. Set your affection on things above, not on the things of the earth. कलसई 3रा अध्याय 1 व 2 वचन. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथल्या वरच्या गोष्टी मिळवायला झटा. वरच्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरच्या गोष्टींकडे चित्त लावू नका. See, seek those things which are above. ज्या गोष्टी वरच्या आहेत त्या गोष्टी शोधा. वर काय आहे? वर काय आहे? पैसे? वर काय आहे? पैसा. I mean, what is there? ऊपर क्या है? Promotion? बढ़ती. What is there up? वर काय आहे? In the heavenly place, what is there? स्वर्गीय स्थानात काय दाटलंय? बंगला, गाडी, No. फ्लॅट. Oneness with God. परमेश्वर बापाशी एकरूपता. Seek the heavenly things. स्वर्गीय गोष्टी काय लिहिलंय? Where Christ sitteth on the right hand of God. ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे जिथं बसलाय तिथल्या वरच्या गोष्टी मिळवायला झट आणि वरच्या गोष्टींकडे चित्त लाव. See, one day we will be there एके दिवशी आपण तिथं जाणार आहोत. because Jesus said कारण येशू म्हटला in Matthew 19:28, मत्ते 19:28, verily I say unto you that you which have followed me in the regeneration, when the Son of Man shall sit in the throne of his glory, you also shall sit upon 12 thrones, judging the 12 tribes of Israel. मत्ते 19वा अध्याय त्यातलं 28वं वचन आपण वाचूया. मग येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो की पुनरुत्पत्ती जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या सिंहासनावर बसेल तेव्हा जे तुम्ही माझ्या मागे आला आहात ते तुम्ही सुद्धा इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय करीत 12 सिंहासनांवर बसाल. So finally I encourage you, शेवटी मी तुम्हा सगळ्यांना हे प्रोत्साहन देतो, spend time in prayer, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा be away from covetousness, आणि लोभीपणा, स्वार्थीपणा, मतलबीपणा यापासून जरा लांब राहा. from bitterness and backbiting, कडूपणा, लोकांच्या विरुद्ध बोलणं, लोकांना नावं ठेवणं हे सोडा. because we cannot come to the heavenly realm कारण स्वर्गीय स्थानाकडे मग आपण येऊ नाही शकत. unless we die to the natural vision. We cannot get the spiritual vision. जोवर आपण नैसर्गिक दृष्टांत सोडत नाही तोवर आध्यात्मिक दृष्टांत मिळणार नाही. Unless we die to our desires, we cannot get God's desires. जोवर आपण आपल्या इच्छा आणि आपल्या योजना मारत नाही तोवर परमेश्वराची इच्छा आणि योजना आपल्याला मिळणार नाही. The more of your yieldedness to God will give you more of God's revelation. जेवढे तुम्ही परमेश्वराच्या शरण याल तेवढं तुम्हाला परमेश्वराचं जास्त प्रगटीकरण मिळेल. Amen. हालेलुया. Desire to see what God wants you to see, not what you want to see. तुला जे बघायचंय ती इच्छा धरू नको, परमेश्वराला जे बघायचं आहे त्याची इच्छा धर. Amen. Amen. Nobody can have a better plan for you and for others other than God. तुझ्यासाठी आणि इतरांसाठी चांगली योजना देवा व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही. Amen. आमेन. God knows every detail of your life. परमेश्वराला तुझ्या जीवनातला प्रत्येक तपशील ठाऊक आहे. God knows whom you will meet tomorrow. परमेश्वराला ही माहिती आहे की उद्या तू कोणाला भेटणार आहे. God knows who will be your future wife or future husband. परमेश्वराला ही माहिती आहे की भविष्यात तुझी बायको किंवा तुझा नवरा कोण होणार आहे. He knows everything. परमेश्वराला सगळं माहिती आहे. He knows your family. परमेश्वराला तुझा परिवार माहित आहे. He knows what faults they have and how much they can hinder your progress also. परमेश्वराला हे माहिती आहे की तुझ्या परिवारामध्ये किती चुका आहेत आणि तुझ्या बढतीला ते किती अडखळ बनणार आहे. God knows everything. देवाला सगळं माहिती आहे असं म्हणायचा माझा प्रयत्न आहे. Praise the Lord. Hallelujah. He knows everything. देव बाप्पाला सगळं माहिती आहे. It's always better that we be found in the heavenly आणि place. म्हणून आपण नेहमी स्वर्गीय स्थानामध्येच असलेलो, बसलेलो, सापडलेलो बरे. Praise. हालेलुया. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for these people, Lord. मी तुझे आभार मानतो या लोकांसाठी. You know those specific people. तुला ते विशिष्ट लोक ठाऊक आहेत. I don't know. मला माहित नाही. A few names are coming in me, काही नावं मला कळतायत. but I will not reveal it, Lord, here.
ती नावं मी इथं घेणार नाही, But I pray पण मी प्रार्थना करतो that you answer them now. की तू आता त्यांना उत्तर दे, Now. आता दे. रबा खरामा शंटो ही नरण, Every devil which is hindering them, जो सैतान त्यांना अडचणी निर्माण करतो, not allowing their desires to be fulfilled, I bind you devil in त्यांच्या their lives. इच्छा in पूर्ण Jesus' होऊ name. देत नाही. सैताना मी तुला येशूच्या नावात त्यांच्या जीवनातनं बांधतो. लीव. Release God's Get out. favor upon them. देवाचा अनुग्रह त्या लोकांवर मी मोकळा I करतो. release God's healing upon them. देवाचं आरोग्य या लोकांवर मी मोकळा I करतो. trample upon snakes and scorpions now in Jesus' सापांवर आणि name. विंचवांवर मी आता तुडवतो. I bind every principalities and powers that are trying to attack them. सर्व सत्ता, अधिकार, अंतरातली दुरात्म्यांची शक्ती मी बांधतो जी त्यांच्यावर हल्ला करत आहे. Leave them in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या नावात. Leave their situations in Jesus' name. सोड त्यांची परिस्थिती येशूच्या नावात. Leave their blessings in Jesus' name. सोड त्यांचे आशीर्वाद येशूच्या नावात. There is a release of the Spirit. आत्मा मोकळा झालाय. It's happening now. आत्ता होत आहे. It's happening now. आत्ता होत आहे. Soon you will see your desires being Who- met. खूपच It's लवकर happening. तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झालेली पाहाल. You are being blessed now in Jesus' name. आत्ता येशूच्या नावात तुम्हाला आशीर्वाद. I can see the blessings now in Jesus' name. आत्ता मला येशूच्या नावात आशीर्वाद दिसताय. Your desires are met in Jesus' name. तुमच्या इच्छा येशूच्या नावामध्ये पूर्ण झाल्या. It has happened. झालेलं आहे. Just say thank you, Jesus. फक्त म्हणा धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus, for धन्यवाद. answering my prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर Thank दिलंस. you. धन्यवाद. 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 Thank you धन्यवाद. for fulfilling my heart's desire. माझ्या हृदयातली इच्छा तू पूर्ण करून दिलीस. Praise the Lord.